महाराष्ट्राचा एप्स्टीन, ढोंगी बाबा अशोक खरात याच्या प्रकरणात जादूटोना विरोधी, अंधश्रद्धा विरोधी कायद्याचा अंमल केला पाहिजे. त्याचे गुन्हे तशा स्वरूपाचे लागू केले पाहिजेत अशी आपली मागणी आहेच. पण दुर्दैवाने महाराष्ट्रात 2013ला अंधश्रद्धा विरोधी कायदा आपण अंमलात आणला. मात्र धक्कादायक गोष्ट अशी की या कायद्याचे जे नियम बनवायचे असतात ते 2013 पासून आत्तापर्यंत बनवण्यातच आलेले नाहीत. माझी राज्य शासनाला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की या संदर्भात तातडीने कारवाई करायला लावून सामाजिक न्याय विभाग आणि अन्य विभागांशी समन्वयाने हे कायदे कसे अंमलात येतील याच्यासाठीचे नियम तातडीने तयार करायला घेतले पाहिजेत. राज्यभरातल्या पोलीस स्टेशनमध्ये या आपल्या कायद्यानुसार अंधश्रद्धा विरोधी कक्ष, सेल तयार करण्याचं एक महत्वाचं प्रावधान आहे, तरतूद आहे. अनेक पोलीस स्टेशनमध्ये तशा सेल्सची स्थापना झाली आहे. पण कुठल्या नियमांनुसार त्याच्यावर काय अंमलबजावणी करायची, कसं काम करायचं हे पोलिसांना माहीतच नाहीये. त्यामुळे त्या संदर्भातले कायदे ज्यावेळेस आपण तयार करतो त्याचे नियम तयार करायला लागतात, ज्याची अंमलबजावणी करावी लागते. ते नियम तातडीने मला असं वाटतं की करायला पाहिजे. महाराष्ट्राने याच्यात आता 2013 पासून आज 2026 पर्यंत आपण आलो. 10 वर्ष जर आपण कायद्याचे नियम बनवत नसू तर त्याच्यासारखं लांछनास्पद काही नाही. त्यामुळे अशा बाबांचं, असल्या भोंदू बाबांचं फावतं. कुठल्याही नियमानुसार त्यांच्यावर कारवाई होत नाही आणि वेगवेगळे नियम त्याच्यावर आता बलात्काराचे असतील, जमीन बळकावल्याचे असतील, वेगवेगळे नियम लागू केले जातील त्याचे कायदे. पण अंधश्रद्धा हा जो महत्वाचा भाग आहे या सगळ्या गोष्टींच्या मुळाशी, त्याच्यासाठी जर काम करायचं असेल तर हे नियम तातडीने तयार करायला पाहिजे. महाराष्ट्राचा एप्स्टीन म्हणून आता आपण ज्याची अतिशय कुप्रसिद्धी पाहिली त्या भोंदू बाबा अशोक खरातने आपल्या संस्थेच्या माध्यमातून, त्याला पाठबळ असलेल्या नेते अधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्रचंड मोठी गैरकृत्य केलीत आणि ही टोळी तयार करावी त्या पद्धतीने केलीत. या अशोक खरातला ज्यांनी पाठिंबा दिलाय, थेट किंवा अप्रत्यक्षपणे, या सगळ्यांचं मिळून एक टोळीचं स्वरूप आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाची मागणी आहे की या सगळ्या अशोक खरातसह त्याच्या संबंधित टोळी जी आहे, ज्यांनी त्याला बचाव केलाय, ज्याच्यासाठी मदत केली आहे, अशा महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकरांसह सगळे ह्या त्याच्या संस्थेत असलेले पदाधिकारी, जुने पदाधिकारी, या सगळ्यांचा शोध घेऊन ही टोळी म्हणून ट्रीट करावी आणि यांना मकोकानुसार तुरुंगात टाकणं हे आता अतिशय आवश्यक गोष्ट आहे. हे सगळे लोक या संदर्भातले पुरावे नष्ट करण्याची शक्यता आहे. त्यामुळे मकोका लावून त्यांना तातडीने पोलिसांनी ताब्यात घेतलं पाहिजे अशी आमची मागणी आहे.